आहे शेतकऱ्यांना मजुराची खूप टंचाई आहे. ही एवढे मजूर तुम्ही कुठे उपलब्ध केले? आता कसं आहे आपल्याकडे जी नॅचरली 40 ते 50 माणूस आहे ना राहिल्याची कंपल्सरी डेली त्यांना डेली काम देतो. आमचं क्षेत्र जवळजवळ 57 ते 58 एकर क्षेत्र आहे. आम्ही टी एम पीवाली जे आहेत बरोबर ती लोक ते आपल्याकडं मुक्कामाला असतात. जवळजवळ 50 ते 55-60 आदमी आपल्याकडे माणसं राहायला असतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याला 12 महिने आम्ही काम देतो. 12 महिने म्हणजे क्षेत्र भरपूर असल्यामुळे तुमच्याकडे लोक ते कंटिन्यू आहेत. हो आणि त्यांना 12 महिने तुम्ही शेतीमार्फत त्यांना काम उपलब्ध करून देतो म्हणून तुम्हाला मजुराची इतरांसारखी टंचाई निर्माण हो होत हो नाही. त्याच्यामुळे हेच नाही आपलं बटाट नाही बाकीची तरकारी भरपूर आहे. ऊस आहे, कांदा आहे, फ्लावर आहे, असे बरेच प्रकारचे तरकारी आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही पिकं घेतात त्यामुळे तुमच्याकडे मजूर त्यांना नेहमी कामं उपलब्ध असतात. 12 महिने म्हणजे थोडक्यात असं झालं की तुम्ही तुमच्या शेतीच्या उत्पन्नासह अनेकांना रोजगार पण उपलब्ध करून हो दिला. बरोबर. आणि एवढी 57-58 क्षेत्र हँडल करत असताना आम्ही फक्त दोघं जण आहे. मी नवरा आणि बायको दोघं जण आम्ही दोघं जण हँडल करतो. आमची दोन्ही मुलं एक पुण्याला आणि एक मुंबईला दोन्ही जॉब करतात. जॉब करतायत का? हो हो तुमच्या विषयी त्या ताई का हां बोलताय ताई? तुम्ही सांगा जरा थोडं शेतीविषयी तुमची शेताची मेहनत त्याचा यांचा सिंहाचा वाटा आहे पण तुमचा पण तेवढाच वाटा आहे ना. तुम्ही त्या शेतकऱ्याला तुझ्या पाणी टंचाई शेतांना राखण करणं पाहणी करणं हे पण तुम्हाला काम करावंच लागतं ना. तसं तुम्ही काय सांगता? सांगा ना, बोला ना. हा म्हणजे रात्रीचा आता समजा विजेचा प्रश्न येतो ना, 24 लाईट आहे नाही. जेव्हा विजेचा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला दोघांना यावंच लागतं मोटर चालू करण्यासाठी. इथं बिबट्याचा पण प्रश्न आहे रात्री हे महत्वाचं आहे. मग त्या बिबट्यांमुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो असं ना. असं तरी पण बॅटरी चार्ज करून पण यावंच लागतं. यावंच लागतं. म्हणजे तुमच्या मालकाबरोबर तुम्हाला त्या शेताच्या कामासाठी यावंच लागतं. नाव काय तुमचं? निर्मला अशोक.